गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य सर्वश्रेष्ठ कधी होतो बरं? त्याच्या जीवनामध्ये आनंद कधी निर्माण होतो बरं? जेव्हा मनुष्याच्या संगतीमध्ये संतांचा सहवास येतो ना, तेव्हा मनुष्याचं जीवन धन्य होऊन जातं। बघा, तुम्ही विचार करा, जेव्हा आपले जीवन आहे ना, आपण या भक्ती मार्गामध्ये येण्याच्या अगोदर आपलं जीवन कसं होतं बरं? पण ज्या दिवसापासून आमच्या जीवनामध्ये रोज श्रवण घडायला सुरुवात झाली ना, कुठून तरी चांगले विचार यायला सुरुवात झाली, समर्थ विचारांचा पडगा आपल्या या मनावर एवढा पडला की आपलं जीवन समाधानी झालं, आपले जीवन आनंदी होऊन बसलं। किती जरी टेन्शन आलं, किती जरी दुःख आलं, तरी आपण त्याला सामोरे जातोच ना। का जातो बरं? कारण समर्थ विचार आहेत ना, आपल्याला डळमळू देत नाही। समर्थ विचार किती जरी दुःख आपल्या जीवनामध्ये आलं ना, तरी ते दुःखांची तीव्रता कमी करत असतात। म्हणजे सद्गुरू आईचा हा आधार आहे ना, ज्या मनुष्याच्या जीवनात असेल ना, तो कधीच हरू शकत नाही। म्हणजे तसं पाहायला गेलं तर जो भक्ती करतो त्याच्या जीवनामध्ये सुखच येतं का बरं? अजिबात नाही ना। हा जो मनुष्य जन्माला आलेला आहे ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःखाची दरी निर्माण झालेली आहे ना, पण आपण कशा पद्धतीनं सामोरे जातो या मनावरच अवलंबून आहे ना। बघा, काही माणसं असतात, थोडं जरी दुःख झालं तरी एवढा गाजावाजा करतात ना की ते दुःख जास्त होऊन जातं। पण दुसरा भक्ती मार्गामध्ये जो मनुष्य असतो तो भगवंताला साकडे घालतो की हे भगवंता, माझ्या जीवनामध्ये जे काही चालू आहे ना, ते सर्व तू बघून घे। म्हणजे आपण देवावर सोपवून देतो, आणि असंच मनुष्यानं करावं ना, आणि देवसुद्धा आपला ऐकतो। का ऐकतो बरं? कारण आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करतो, आपण रोज श्रवण करतो, आपल्या जीवनामध्ये हे सर्व कार्य चालू आहे ना, ते भगवंताच्या कृपेने चालू आहे। आपल्या जीवनामध्ये ज्या दिवसापासून भक्ती निर्माण झाली, ज्या दिवसापासून आपले कर्मसुद्धा शुद्ध झाले, आणि आज आपण ती फळेसुद्धा चाखत आहोत ना। पण जेव्हा हा मनुष्य नवीन नवीन भक्ती मार्गामध्ये येतो, तेव्हा अनेक प्रश्न असतात। त्याला लगेच वाटतं की लगेच माझ्या प्रश्नांचं निवारण व्हावं, पण तसं होतं का बरं? थोडे दिवस जाऊन दे, भक्ती मार्गावर लक्ष दे, हे मन तुझं स्थिर झालं ना, तुला प्रचितीसुद्धा येऊन जाईल। म्हणजे तुझ्या जीवनामध्ये संतांचा सहवास आहे ना, तो निरंतर असायला हवा। हा संतांचा सहवास एवढा श्रेष्ठ असतो ना, आपण रामायणामध्ये सुद्धा पाहिलं, वाल्ल्या कोळीचं आणि नारद मुनींचं संभाषण झालं, आणि तोच चमत्कार झाला। म्हणजे संतांचा स्पर्शसुद्धा मनुष्याच्या अधोगतीपासून वाचवू शकतो। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्या ठिकाणी आपलं मन समाधानी होईल ना, तिथे 1 तास अजून बसावं। उलट आपण काय करतो बरं? जिथे नाच गाणं चालू असतं, जिथे वाईट विचार चालू असतात, तिथे आपण मन रमवतो। पण जिथे शुद्ध कर्म असतात ना, जिथे शुद्ध सात्विक विचार असतात, तिथे आपण थांबत नाही, पण ती अधोगतीच आहे ना। म्हणून जिथे सात्विक विचार असतील, हरिपाठ, कीर्तन, श्रवण, प्रवचन, कथा, म्हणजे कुठे जरी तुम्हाला हे गाणे ऐकायला आलं ना, 2 मिनिट तिथे थांबा, ते श्रवण करा आणि मगच पुढे जा। कारण हे सुद्धा देवत्वाचं कारण आहे।
म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याचा हा देह आहे ना, हा देह नश्वरच आहे, पण या नश्वर देहामध्ये एक जी ज्योत आहे ना, ती ज्योत आपल्याला सर्वश्रेष्ठ बनवत असते. ती ज्योत म्हणजे आपलं मन आहे. आणि हे मन जर स्थिर नसेल ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये साडेसाती यायला वेळ लागत नाही. बघा, म्हणून संतांचा सहवास आहे. काही करून संतांच्या सहवासामध्ये आपण राहिलं पाहिजे. आता कधी कधी तुम्ही एक प्रश्न विचाराल की आताचे संत तसे आहेत का बरं? आताशी माणशी तसं आहेत का बरं, की ज्याप्रमाणे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकू? पण समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, दुसऱ्यांच्या जीवनातले वाईट गुण कधी पाहू नका. जे चांगलं सार आहे ना, ते आपण घ्यावं. कधी कधी आपण बघा श्रवणाला बसतो, आणि श्रवणाला बसल्यानंतर बघा श्रवण झाल्यानंतर मित्रांमध्ये चर्चा काय सुरू होते? आजचं निरूपण चांगलं नव्हतं, आजचं निरूपण मला आवडलं नाही. पण हे चांगलं आहे का बरं? निरूपणकार कोणीही असू द्या, श्रवण करणारा चांगला असायला हवा. कारण भगवंताचं नामस्मरण आहे ना, ते कधीही चांगलं असतं. तो किती वाईट आहे ना, त्याच्याकडे तुम्ही पाहू नका. पण त्यांच्या वैखरीतून निघालेला एक एक शब्द आहे ना, भगवंताच्या नामस्मरणाचा असतो. म्हणून कधीही कोणाला दोष देऊ नका. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं ज्यावेळी श्रवण करावं ना, त्यावेळी लहान बाळासारखं करावं. कारण का, जेव्हा हे मन लहान बाळ होतं ना, तेव्हा ते दुसऱ्याने केलेले पाप पाहत नाही, ते पाहतो फक्त पुण्य पाहतं. लहान बाळाला काही समजतं का? त्याचं मन जसं समोरचं वागेल ना, तसं तो वागायला लागतो. म्हणून लहान बाळासारखं कीर्तन ऐकावं. बघा, ही संत संगती आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये कशी साधली जाते आणि कसा चमत्कार होतो ना, ते आता आपण एका उदाहरणाद्वारे पाहूया. एका जंगलामध्ये एक संत महात्मे एका झोपडीमध्ये राहत होते. एकदा एक शिकारी नेहमी तेथून जायचा आणि त्यांना नमस्कार करायचा. एक दिवस शिकारी संताला म्हणाला, बाबा, मी काळविटाची शिकार करतो, तुम्ही या जंगलात कोणाची शिकार करायला बसला आहात का बरं? संत म्हणाले, श्रीकृष्णाची, आणि मोठमोठ्याने रडू लागले. शिकारी म्हणाला, अरे बाबा, का रडत आहेस तू? मला सांगा, तो कसा दिसतो बरं तुमचा श्रीकृष्ण? मी त्याला पकडून आणतो. संतांनी देवाच्या सुंदर स्वरूपाचं वर्णन केलं की तो सावळ्या रंगाचा आहे, शिरी मोराचं पंख आहेत, बासरी सुद्धा वाजवतो, गाई गोपाळांमध्ये तो खेळतो. शिकारी म्हणाला, जोपर्यंत मी तुझी शिकार तुला आणून देत नाही ना, तोपर्यंत मी पाणीही पिणार नाही. आणि मग तो एका जागी सापळा लावून बसला. 3 दिवस वाट पाहिल्यानंतर दयाळू श्रीकृष्णाला त्याची दया आली आणि तो बासरी वाजवत आला आणि स्वतःहून शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये अडकला. शिकारी स्वतः त्याच्या प्रतिमेच्या जाळ्यात अडकला आणि श्याम सुंदरकडे पाहत अश्रू ढाळू लागला. थोडी जाणीव झाल्यावर त्याला संत बाबा आठवले आणि तो जोरजोरामध्ये रडू लागला. शिकार सापडली, शिकार सापडली, सगळीकडे आरडाओरडा करू लागला आणि श्रीकृष्णाकडे बघून म्हणाला, अच्छा बेटा, 3 दिवस उपाशी पोटी ठेवलंस आणि आता भेटल्यावर माझ्यावर जादू करत आहेस का? कृष्ण त्याच्या निरागसतेवर प्रसन्न होत त्याच्याकडे पाहत हळूच हसत होते. शिकारी कृष्णाला खांद्यावर घेऊन संतांकडे घेऊन आला. बाबा, मी तुझी शिकार आणलेली आहे. बाबांनी पाहिलं, श्रीकृष्ण शिकाऱ्याच्या खांद्यावरती जाळ्यात बसून हसत होते. संत बाबांना काहीच समजेना नक्की करावं काय. ते शिकाऱ्याच्या पाया पडले. मग कृष्णांनी कडक आवाजामध्ये बोलले, अरे नाथा, मी लहानपणापासून खूप प्रयत्न केले, तुला माझे बनवण्यासाठी घर सोडलं, दिवस रात्र तुझी पूजा केली, तू मला भेटला नाहीस आणि याला मात्र 3च दिवसात बघा 3च दिवसात मी भेटलो. बघा, भगवान म्हणाले,
त्याच्या तुमच्यावरील असीम प्रेमामुळं आणि दिलेल्या वचनावर दृढ राहिल्यामुळं मी प्रभावित झालो आणि मग मी त्याच्याजवळ आल्याशिवाय राहू शकलो नाही. देव फक्त भक्तांसाठी आणि संतांसाठीच असतो ना. बघा या कथेचं तात्पर्य काय आहे बरं. समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याच्यावर संतांची कृपा असते ना त्यांना तो शरण जातो. शिकाऱ्याला देव कोण आहे हे देखील माहीत नव्हतं, परंतु दररोज संतांपुढे नतमस्तक व्हायचा. संत नमस्कार आणि दर्शनाचा परिणाम असा आहे ना की देव 3 दिवसातच भेटला. मग आपलं सुद्धा तसं होणार नाही का बरं. आपण कितीही वाईट कर्म केलेले असू द्या, कितीही वाईट परिस्थितीतून जाऊ गेलेले असू द्या, पण जोपर्यंत आपल्यावर संत कृपा होत नाही ना तोपर्यंत आपल्याला प्रचितीसुद्धा येत नाही. म्हणून हा संतांचा प्रभाव आहे ना जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतो आणि तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये होणार आहे. आता काही लोक असं सुद्धा म्हणतील, काही भक्त असे सुद्धा म्हणतील की मी एवढे वर्ष झालो ही भक्त्या मार्गामध्ये आहे आणि या भक्ती मार्गामध्ये माझे अजून दिवस तसेच आहेत जैसे ते. माझं काही चुकतं का बरं. समर्थांनी सांगितलेलं आहे की तुझे दिवस तसे आहेत ना, तुझा मृत्यू कधीच झाला असता. तू आजपर्यंत जिवंत आहेस ना या भक्ती मार्गामुळे आहेस. म्हणून तुझ्या मागच्या जन्मीचे कर्म एवढे वाईट होते, पण या भक्ती मार्गामुळं, या नामस्मरणामुळं भगवंताने तुला या पृथ्वी तलावर अजून ठेवलेलं आहे. म्हणजे ही भगवंताची कृपा आहे ना, ही सद्गुरू आई आहे. बघा असं म्हणतात ना की देवाने लिहिलेलं कधी खोटं होत नाही. म्हणजे वरून जे असतं ना आपला सर्व लेखाजोखा लिहिलेला असतो. मग लेखाजोखा लिहिलेला असतो, मग सर्व मनुष्य चांगलं का वागत नाही बरं. समर्थांनी सांगितलेलं आहे ना की मनुष्याचं जीवन मनुष्याच्या हातामध्ये आहे, सर्व काही मनुष्याच्या हातामध्ये आहे. जर मनुष्याची भक्ती एवढी श्रेष्ठ असावी की भगवंतानं स्वतः मृत्यूला घ्यायला यावं, पण आपलं तसं आहे का बरं. आपण नुसतं जेव्हा उपासनेला बसतो तेव्हापासून प्रश्नांची सुरुवात करतो, तर उपासना होईपर्यंत आपलं मन काही उपासनेमध्ये लागत नाही. मग आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल का बरं. कधीच होणार नाही. म्हणून हा संतांचा सहवास आहे ना नेहमी तुमच्या जीवनामध्ये असू द्या. आता तुम्ही म्हणाल बघा मी एक भक्ती मार्गामध्ये आहे, पण माझ्या बाजूचे शेजारी आहेत ना वेगळ्या भक्ती मार्गामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये काय होतं बरं. अजिबात असा दुजाभाव करू नका. कोणताही भक्ती मार्ग असू द्या, आपण आपल्या भक्ती मार्गामध्ये आहोत ना, आपण दत्तगुरूंची उपासना करतो ना, मग आपण श्रीकृष्णाची सुद्धा करायला हवी, श्रीरामाची सुद्धा करायला हवी, आपण बघा शंकराची सुद्धा करायला हवी. त्यामध्ये दुजाभाव करू नये. म्हणजे हे सत्वगुण आहेत ना, हे सद्गुण आहेत. हे सद्गुण तुमच्या जीवनामध्ये जिथे घडतील ना तिथे तुझं मन लागलं जावं. पण मनुष्याचं तसं असतं का. या कलियुगाचा जर विचार केला ना, या कलियुगातील प्रत्येक मनुष्य दुःखांनी ग्रासलेला आहे. त्याच्या जीवनामध्ये पैसा भरपूर आहे, पण त्या पैशामुळं सुद्धा त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत नाही. जेवढा पैसा येतो ना त्याला अजून हाऊस उठते की अजून थोडा पैसा कमवावा. तोपर्यंत त्याचं वयसुद्धा निघून जातं. मग पैसा असताना सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण त्यांचा उपभोग घेऊ शकत नसू, तर त्या पैशाचा काही फायदा आहे का बरं. अजिबात नाही ना. म्हणून जीवनात जर तुमच्या वेदना कमी करायच्या असतील ना, दुःख कमी करायचे असतील, तर मनुष्यानं जीवनामध्ये या 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये काहीही आपलं नाही, काहीही आपलं अजिबात नव्हतं आणि काहीही आपलं राहणार सुद्धा नाही. म्हणजे या 3 गोष्टी आहेत ना. बघा आत्ताच्या कलियुगाचा जर विचार केला, आता बघा रक्षाबंधन सुद्धा येणार आहे आणि रक्षाबंधनासाठी ती बहीण आहे ना भावाला बघा राखी बांधायला जाणार आहे. आणि ज्यावेळी राखी बांधायला जाते ना, कोणती बहीण जाईल बरं राखी बांधायला. ज्या बहिणीनं बघा ज्यावेळी जमिनीमध्ये हिस्सा घेतला नसेल ना ती नक्कीच जाणार आहे.
कारण या कलियुगाचा जर विचार केला ना, 50% बहीण भावाची नाती संपुष्टात आलेली आहेत, तुटलेली आहेत. याचं कारण काय बरं? हा क्षणिक पैसा. हा क्षणिक पैसा आहे ना, मनुष्याच्या अधोगतीचं कारण आहे. बघा, तुम्ही विचार करा. प्रत्येक स्त्रीनं सुद्धा विचार करायला हवा, प्रत्येक बहिणीनं सुद्धा विचार करायला हवा की जर हा रक्षाबंधन सण आहे ना, रक्षाबंधन सण म्हणजे बहीण भावाचं अतूट नातं आहे. मग या क्षणिक पैशामुळं आपली नाती जर तुटत असतील, मग त्या पैशाचा काही फायदा आहे का बरं? म्हणून प्रत्येक बहीण भावानं या गोष्टीचा विचार करावा. पण ते समर्थ विचार जर असतील ना, तर त्यांची भांडणंसुद्धा होणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये असं जगावं ना, आपल्यामुळे कुणाला कधीच टेन्शन येऊ नये, आपल्यामुळे कुणाच्या आयुष्यामध्ये काही फरक पडू नये. म्हणजे काय बरं? म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये जर आपण डोकावत असू ना, तर त्याच्या जीवनामध्ये चांगलं घडेल का बरं? कधीच नाही. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये एवढं पण जाऊ नका की त्याला टेन्शन येईल, त्याला दुःख येऊन जाईल. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये नामजप घडत नाही, नामस्मरण घडत नाही, तोपर्यंत त्याला उत्तरंसुद्धा मिळणार नाही. बघा, एक संत होऊन गेले. एक मुलगा त्यांच्याकडे सत्संगासाठी यायचा. त्याने दीक्षा मिळावी म्हणून प्रार्थनासुद्धा केली. संत म्हणाले, बघा, लाखो वेळा महामंत्रांचा जप करून ये, मग विचार करू. काही महिन्यातच जप पूर्ण करून तो पुन्हा संतांकडे येतो. संत म्हणाले, अजून 1,00,000 वेळा जप करू नये. त्या मुलाला साधकाच्या जीवनामध्ये प्रवेश करून नुकतीच बघा 4-5 वर्षे झाली होती. त्याच्या मनात विश्वासाचा अभाव होता. एके दिवशी तो कुठेतरी जात असताना एक तांत्रिक काही सिद्धी करताना दिसला. तांत्रिकाने त्याला स्वतःबद्दल विचारलं. त्यानं त्याच्या जपाबद्दल सांगितलं. तांत्रिकाने विचारलं की इतक्या वर्षापासून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने नामजप करत आहात, त्यातून तुम्हाला काही अनुभव आला आहे का? बघा, याच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तो मुलगा म्हणाला की त्याला ते जाणवलं नाही. तांत्रिक म्हणाला, बघ, तू तरुण आहेस, तू आमच्यासारखा सिद्धी प्राप्त करून घे, त्यानं तुझी कामे सुद्धा होऊन जातील. मी सुद्धा सर्व कामे आहे ना सिद्धीद्वारे करून घेतो. काही मंत्रांचा जप केल्यानं काम लवकर सुद्धा पूर्ण होतं. त्याने तांत्रिकाकडून साधनेची पद्धत जाणून घेतली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंत्रांचा नीट जप केला, पण काहीही अनुभव आला नाही. त्याने तांत्रिकाला सांगितलं त्याला कोणतीही सिद्धी प्राप्त झाली नाही. तांत्रिक म्हणाला, पुन्हा प्रयत्न कर. त्यानं त्याप्रमाणे प्रयत्न केले, पण काहीच घडलं नाही. तांत्रिकाने शक्तीला आव्हान करून विचारलं, या मुलाला का अनुभव येत नाही बरं? शक्तीला विचारल्यानंतर कळालं, त्या मुलाच्या मागे एक वर्तुळ दिसतं. मी खूप बळवान असला तरी त्या आभामंडळाच्या वैभवासमोर मी टिकू शकत नाही. नक्कीच कुठली तरी शक्ती त्याचं रक्षण करते. या घटनेनंतर काही वेळाने त्याला संतांची आठवण झाली. संतांकडे आल्यावर ते म्हणाले, बाळा, तुझ्या अधोगतीपासून नामजपानं तुला सुदर्शनाच्या रूपानं तारलं. जर देवाच्या नामानं तुझा उद्धार केला नसता तर वाईट शक्तीने तुला घेरला असतं. हा नामाचा प्रभाव दिसत नसला ना तरी नामाचा प्रभाव मात्र नक्कीच असतो. नामस्मरण करणाऱ्याचं भगवंत नेहमी रक्षणच करत असतो. साधकानं कधीही तंत्रसिद्धीच्या आणि चुकीच्या मार्गामध्ये जाऊ नये, कारण या सिद्ध्या असतात ना, ते आपलं काम नव्हे. आपण भगवंताचे भक्त आहोत ना, भगवंताचं फक्त नामस्मरण आपल्याला घ्यावं. कारण आपल्या जीवनामध्ये नामस्मरण जर असेल ना तर भूत बाधा आपल्याला काहीही करू शकत नाही. जिथे श्रीरामाचं नाव असतं ना तिथे सर्व काही शांत होऊन जातं. म्हणून तुला कसलीही चिंता वाटून देऊ नकोस. तुझ्या जीवनामध्ये जे काही घडत आहे ना, जरी दुःख निर्माण होत असतील
तरी येणारा काळ तुझा आहे, म्हणून विचलित होऊ नकोस. जोपर्यंत तुझं मन विचलित होईल ना, तोपर्यंत तुला भीतीसुद्धा वाटत राहील. म्हणून तुझं मन स्थिर करायचं असेल तर समर्थ विचारांपासून बाजूला जाऊ नकोस. जर तू जाशील ना तर तू अधोगतीला प्राप्त होशील. समर्थांनी सांगितलंच आहे ना, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणजे ज्याच्या अंतरामध्ये, ज्याच्या मनामध्ये जसा भाव असेल ना, तसाच देव तुझ्या अंतरात्म्यामध्ये निर्माण होईल. तसा होईल का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तुझ्या जीवनामध्ये नामस्मरण घडत असेल तर तुझ्या जीवनामध्ये कर्मसुद्धा तशी घडली जातील. त्या कर्मांना कोणी रोखू शकत नाही, कारण तुझं मन जसं क्रिया करेल ना, तसं जीवनसुद्धा तुझं सुंदर होऊन जाईल. म्हणूनच जीवनात आलेले अपयश असतील, जीवनात आलेले दुःख असतील, जास्त हिरमसून जाऊ नकोस, जास्त दुःखी होऊ नकोस. येणारा काळ तुझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणार आहे, म्हणून घाबरून जाऊ नकोस. संतांच्या सहवासामध्ये राहा. एकदा का संत सहवास तुला लाभला ना, की तुझ्या जीवनाचं कल्याणच झालं म्हणून समज. संतांच्या संगतीमध्ये राहा. अधोगती तुझ्या जीवनाला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. संत संगती जिथे घडेल ना, तुझ्या जीवनाचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.